फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. चला, सकाळची वेळ झालेली आहे आणि मी लवकर उठून स्वयंपाक वगैरे पूर्ण केला. बाहेरचं अंगण पण झाडू वगैरे मारलेला आहे आणि मुले आता गेलेली आहेत शाळेला, कारण शाळा खूप लवकर आहे. हाफ डे आहे मुलांचे. प्री एक्झाम्स चालू आहेत मुलांचे, तर हाफ डे स्कूल आहे. तर मुले आता 12:30ला येतील घरी. तर माझं काम पण राहिलेलं आहे, भांडे पण घासायचे आणि कपडे पण धुवायचे आहेत. तर तेच आता मी करून घेते. अगोदर कपडे धुवून घेते आणि नंतर भांडे घासते. चला, तर आता कपडे धुवून घेते आणि भेटते मी तुम्हाला नंतर. तर आता मी इथे कपडे धुण्यासाठी जात आहे बघा. आणि बघू शकता तुम्ही, रूम माझ्या हॉलमध्येच किचन पण आहे आणि साईडलाच एक बेडरूम आणि टॉयलेट वगैरे आहे. तर आता इथे मी कपडे भिजू घालणार आहे. मशीन पण आहे, पण त्याचं टॅप वगैरे काही व्यवस्थित नाही आहे, म्हणून मशीन लावलेलं नाही आहे मी. तर हे कपडे मी आता हातानेच धुणार आहे. तर त्याच्यासाठीच आता हे कपडे मी भिजत घालते. आणि खूप दिवसाच्या नंतर मी व्हिडिओ बनवलेला आहे. खूप म्हणजे 4 ते 5 महिने झाले मी व्हिडिओ काही टाकलेला नाही आहे. तर आता मी स्टार्ट केलेला आहे व्हिडिओ टाकण्यासाठी. तर इथे मी नळाचं पाणी घेत आहे. निरमा वगैरे घातला होता मी अगोदरच बकेटीमध्ये. आता कपडे पण फुलवून घेते आणि धुवून घेणार आहे. तर इथे काय धुण्याची वगैरे काही सोय नाही आहे. तर त्याच्या बाथरूममध्ये मी एक असं मस्त दगडी धोंडा ठेवलेला आहे. त्याच्यावरच मी कपडे छान व्यवस्थित धुते, कारण एकदम चिकन्या फरशीवर कपडे व्यवस्थित निघत नाहीत क्लीन वगैरे, त्याच्यासाठी. तर मुलांचे स्कूलचे पण काही ड्रेसेस होते आणि अंघोळ वगैरे केलेले कपडे, तेच आता मी धुवून घेणार आहे. आणि मी वेफर्सचे पण काही व्हिडिओ, उन्हाळ्याचे जे वाळवणाचे वेफर्स असतात ना, ते पण व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेले आहेत. तुम्ही जाऊन बघू शकता. आणि मी इथे TV चालू केलेला आहे. तर इथे मस्त मी गाणे लावलेले आहेत. गाणे ऐकत ऐकत मी माझं काम करते. कोण कोण असं करते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. गाणे लावून काम वगैरे मला छान वाटते, आवडतात मला गाणे, म्हणून मी गाणे लावली TVवरती आणि मस्त आपलं काम सुरू आहे. तर किचन पण आवरायचं होतं मला, भांडे पण होते घासायचे, पण अगोदर मी कपडे भिजत घातले. आणि त्याच्यानंतर जे वेफर्स केलेले आहेत ना, ते पण मला उन्हामध्ये ठेवायचे आहेत छान. तर मी रात्री बनवले होते वेफर्स आणि सकाळी मस्त उकडून त्याला फॅनखाली वाळत घातलं होतं. मग नंतर त्याला थोडंसं उन्हामध्ये ठेवलं, थोडंसं म्हणजे 1-2-3 तास. तर आपल्याला वर्षभर वेफर्स छान टिकतात उन्हामध्ये वाळवल्याच्यानंतर. त्याच्यासाठी मी ते उन्हात ठेवणार आहे. आणि इथे कपडं पण भिजवणं झालेलं आहे माझा. तर हात मी स्वच्छ धुवून घेते, कारण निरम्यामध्ये हात घातलेला आहे त्याच्यासाठी. आणि आता हे बघा, तुम्हाला दाखवते. मस्तपैकी मी इथे उन्हाळ्याची आपले मस्त आलूचे वेफर्स बनवलेले आहेत. बघा किती छान झाले. तर एकाच दिवसामध्ये मस्त छान वाळून रेडी झालेले आहेत वेफर्स. याची जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मी व्हिडिओ अगोदर टाकलेला आहे चॅनलवरती आपल्या, तर ते पाहून घ्या मी हे वेफर्स कसे बनवले आहेत ते. चला, आता हे उन्हाला ठेवून देते. थोडंसं ऊन दाखवून घेते. थोडेसे ओले ओले आहेत, जास्त नाही, पण कडक उन्हामध्ये ठेवले तर आपल्याला वर्षभर टिकायला छान असतात. वर्षभर टिकतात छान उन्हामध्ये जर वाळवले तर हे उन्हाला ठेवून देते. आलूचे वेफर्स मी इथे उन्हाला ठेवलेले आहेत टेबलवरती. आता माझं जे आहे काम ते आता मी करून घेते.
तर मी इथे कपडे भिजत घातले होते आणि भांडे वगैरे मला पूर्ण आता मुलं येण्याच्या अगोदर हे काम करून घ्यायचं आहे. आल्याच्यानंतर मुलांना जेवण पण द्यायचं आहे, त्याच्यासाठी त्यांनी येण्याच्या अगोदरच मी पूर्ण काम करून घेत असते. चला तर कपडे आणि भांडे झाल्याच्यानंतर तुम्हाला भेटते. मुले शाळेतून आल्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आणि इथे मस्त मस्कामिल्यांचं ज्यूस पण मी बनवलं होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.